तर आज आपण सकाळी चांदवडला निघालेलो आहे. तर चांदवडला निघाले आपण तिथेच आपले महत्त्वाचे मंदिर आहे असे जसे इच्छापूर्ती गणेश मंदिर, रेणुका माता मंदिर आणि चंद्रेश्वरीचं मंदिर. तर आपण आलोच होतो तर तिथे दर्शनाला निघालेलो आहे. तर पहिले आपण इच्छापूर्ती गणेश मंदिरात चाललेलो आहे तिकडे दर्शनासाठी. तर आपलं जे मंदिर आहे इच्छापूर्ती गणेश मंदिर हे एकदम जुनं असं चांदवडमध्ये बसलेलं मंदिर आहे. डोंगरांमध्ये आणि एक स्वयंभू अशी मूर्ती ती तिथेच आपण आता गणपतीचं दर्शन. तर आपण पुढे आता निघालेलो आहे दर्शनासाठी रेणुका माताच्या मंदिरासाठी. तर रेणुका माताचं मंदिर हे अहिल्याबाई होळकरांच्या काळामध्ये बांधले गेलेलं जुनं असं मंदिर आहे. सगळं काम आहे, बांधकाम आहे, दगडी बांधकाम आहे. आणि इथे पेन मातेची अशी स्वयंभू अशी मूर्ती आहे रेणुका मातेची. आपली माहूरची रेणुका माताचं एक शक्तिपीठ असलेले प्रतिकृती आपली इकडे एक चांदवडला. त्याच्यानंतर ते दर्शन घेऊन आपण निघालेले सरळ डोंगराचा रस्ता आहे आपल्याला बनवलेला चंद्रेश्वरीवर जाण्यासाठी गाडीचा. तर घाटाचा रस्ता आपण गाडी चालवून सरळ आपण चंद्रेश्वरीच्या पायथ्याशी पोचलो आहे. आणि तिथे एक मोठं असं शंकराचं मंदिर आहे जुन्या काळातलं. तिथे आपण शंकराचं पिंडीचं दर्शन घेऊन पुढे निघणार आहे. हे असं भव्य दिव्य असं मंदिर आहे. आत्ता काम चालू झालेलं आहे आणि पावसाळ्यात फिरण्यासाठी खूप काही आणि बघण्यासाठी बी खूप काही. एकदम जुन्या काळातलं असं मंदिर आहे. ही तिथली शंकराची स्वयंभू अशी मूर्ती आणि पिंड. मंदिराच्या काही ठिकाणी नवीन काम चालू आहे. तिथे आपले बांधकाम बी चालू आहे आणि प्रेक्षणीय स्थळ बनवायचं बी काम चालू आहे. काही जुन्या मूर्ती पण आहे तिथे, जुन्या त्या काळातल्या दगडी बांधकाम असलेल्या मूर्ती.